मरण ठरलेलेच आहे, मग चिंता कशाची? माणसाच्या आयुष्यात एक सत्य अटळ आहे, एक दिवस प्रत्येकाला जायचे आहे. मग या ठरलेल्या शेवटाची भीती मनावर ओझे बनवून जगण्याचा आनंद का हिरावून घ्यायचा? उगाचच चिंता, ताणतणाव आणि निरर्थक अपेक्षा मनात साठवून ठेवण्यापेक्षा आजचा क्षण मनापासून जगणे अधिक शहाणपणाचे आहे. जीवन म्हणजे धावपळीत हरवण्याचे नव्हे, तर प्रत्येक श्वासात अर्थ शोधण्याचे नाव आहे. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणे, नात्यांना वेळ देणे, लहान सहान आनंदात सुख मानणे, हेच खरे श्रीमंतपण आहे. उद्याची भीती आजचा आनंद हिरावून घेते, म्हणून वर्तमानात जगण्याची कला आत्मसात करायला हवी. प्रवासात खाचखळगे येणारच, पण त्यातूनच अनुभवांची शिदोरी मिळते. हसत खेळत शिकत घडत पुढे चालत राहिलो तर आयुष्याचा प्रवास सुंदर होतो. कारण शेवटी थांबा अटळ असला तरी त्या थांब्यापर्यंतचा प्रवास आपल्याच हातात असतो. म्हणूनच मरण निश्चित आहे म्हणून निराश न होता जगणे अर्थपूर्ण बनवूया. चिंता सोडून आनंदाला मिठी मारूया आणि आयुष्याच्या या प्रवासाचा मनसोक्त आनंद घेऊया. कुणाचं आयुष्य छोटं तर कुणाचं मोठं असतं. कुणाचं आयुष्य किती आहे हे कोणालाच ठाऊक नसतं. मृत्यू कधी दारात उभा असतो तर कधी सावलीसारखा आपल्या डोक्यावर फिरत असतो. कोण जाणे उद्याचा सूर्य नेमका कोणासाठी उगवेल आणि कोणासाठी नाही. आज ज्याच्याशी आपण राग धरून बसलो आहोत, उद्या तो आपल्याला भेटेल याची काहीच खात्री नसते. म्हणून मनाने जुळलेली नाती गैरसमजांमध्ये हरवू देऊ नका. शब्दांचा गैरवापर करून मन दुखावू नका. अहंकाराची गाठ इतकी घट्ट बांधू नका की वेळ हातातून निसटून जाईल. कारण वेळ ही वाळूसारखी असते, हातात धरून ठेवायचा प्रयत्न केला तरी अलगद निसटते आणि आपण मात्र हाक मारत राहतो, पण तेव्हा माणसं खूप दूर निघून गेलेली असतात. म्हणून जिवंतपणी प्रेम द्या, माफ करा आणि मनातलं बोलून टाका. आयुष्याचा काही भरवसा नाही. आज आहे तेच खरं, उद्याचा भरवसा नाही.